नमस्कार. आज मी उरलेल्या चपातीपासून दाबेली बनवणार आहे. तर इथे ह्या 2-3 चपात्या उरलेल्या आहेत आणि दाबेलीसाठी मी इथे बटाटे 4-5 उकडून बारीक किसणीनं किसून घेतले. तर सगळ्यात आधी आपल्याला अगोदर हे बटाट्याचा मसाला तयार करून घ्यायचा, भाजी बनवून घ्यायची आपल्याला दाबेलीची. इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले. यात आपल्याला हा दाबेलीचा मसाला टाकून घ्यायचा. 2 मिनिटं परतून घ्यायचा. यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं. उकळी आली की यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. किसलेले बटाटे टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बटाटा मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे. आता झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची. भाजीला चांगली एक वाफ आलेली, मस्त मसाला सगळा मिक्स झालेला आहे. आणि यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. आता हे बटाट्याची भाजी मी एका ताटामध्ये काढून घेतली. त्याच्यावरती आपल्याला थोडेसे शेंगदाणे टाकायचे. आता माझ्याकडे मसाला शेंगदाणे नाही, मी तळलेले शेंगदाणे घेतले. थोडे डाळिंबाचे दाणे टाकायचे आणि थोडी बारीक शेव टाकून घ्यायची, थोडी कोथिंबीर. हा झाला आपला दाबेलीचा मसाला तयार. आता काय करायचं, आपण चपाती घ्यायची आणि अशा एखाद्या वाटीनं किंवा डब्याच्या झाकणानं छोट्या ह्याच्या गोल गोल अशा पुऱ्या काढून घ्यायच्या. मस्त असं गोल गोल काढून घ्यायचं. आता मी एका चपातीच्या बरोबर 4 पुऱ्या काढून घेतल्यात. या उरलेल्या चपातीचं मिक्सरला उभा करून थालीपीठ बनवता येतं, काही बनवता येतं. मी भरपूर शिळ्या चपातीच्या रेसिपी टाकल्यात, तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता. 2 पुऱ्यांना आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आणि या 2 पुऱ्यांना चिंचची चटणी लावून घ्यायची. आता याच्यावरती हे दाबेलीचा मसाला, बटाट्याचं मिश्रण, भाजी आपल्याला भरून घ्यायची. दोन्ही पुऱ्यावरती बटाट्याची भाजी भरून झाली. म्हटल्यास आणखी आपण थोडी याच्यावरती शेव टाकून घेऊ आणि थोडे डाळिंबाचे दाणे आणि याच्यावरती आपल्याला ही चिंचेची चटणी लावलेली पुरी अशी पालथी घालून घ्यायची. आता या दोन्ही पुऱ्या तव्यावरती आपल्याला तेल टाकून चांगल्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायच्या. तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यावरती ही पुरी ठेवायची. दोन्ही ही पुरी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या. वरच्या पुऱ्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि भाजी पलटून घ्यायची. अशीच क्रिस्पी होईपर्यंत खालची बाजू आपल्याला भाजून घ्यायची. पुन्हा ह्या बाजूला थोडंसं तेल लावायचं आणि तांबूस रंगावरती भाजून घ्यायची. एकदा 2दा तेल लावून 2दा भाजून घ्यायचं म्हणजे चांगलं कुरकुरीत होतं. पुन्हा ह्या बाजूला थोडंसं तेल लावायचं. प्रत्येक बाजू 2दा तेल लावून भाजून घ्यायची. छान मस्त भाजली. दोन्ही बाजू एकदम क्रिस्पी झाली. आता खालची बाजू असंच एकदम तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायची.